चहा केलास? नाही. नाही? आणि हे काय चाललंय तुझं? माझ्या औषधाच्या गोळ्या मोजतीये. म्हणजे डॉक्टरांकडे किती दिवसांनी जावं लागेल त्याचा अंदाज येईल. कुठल्या गोळ्या? झोपेच्या. अगं कशाला घेत असतेस झोपेच्या गोळ्या? एकदा सवय लागली की झोप येणार नाही त्यांच्याशिवाय. मग आता तरी कुठं लागतेय गोळ्या घेऊन सुद्धा? जेमतेम 3-4 तास झोप लागते. पहाटे 3 पासून टक्क जागी आहे. सारखी घरात बसून विचार करत असतेस ना, म्हणून झोप येत नाही. कितीदा म्हटलं तुला जरा बाहेर जाऊन येत जा, पण नाही. आता एकदा कामावर जायला लागलीस ना की सगळं ठीक होईल. हो, ते पत्र आलं होतं ना ऑफिसमधनं, वाचलंस का? हो, 2 महिन्यात जॉईन झाले नाही तर नोकरी जाईल म्हणतात. अगं बाई, एवढी सोन्यासारखी नोकरी हातची जायची? जॉईन होणारेस ना तू लवकरच? नाही. नाही? अगं नाही म्हणजे काय? वर्षभर कामावर जात नाहीयेस, सुट्टी तरी किती देणार ते? अगं माझी अवस्था नाही बघितलीस का आई? डिप्रेशन झालंय मला, सांगितलंय ना डॉक्टरांनी. रात्र रात्र झोप येत नाही मला. अगं पण झालंय तरी काय असं? कसली चिंता करत असतेस तू? तुझं ठीक आहे ग, तुला कसली आली चिंता? मला झोप येत नाही ती बाबांच्या आठवणीने. डोळे बंद केले की चेहरा समोर उभा राहतो त्यांचा. हो नीता, पण आता वर्ष होत आलं. मग विसर पडतो वर्षभरात आपल्या जवळच्या माणसाचा? तुला पडतो म्हणा, महिनाभरात कामावर जायला लागलीस. नीता, कितीही जवळची व्यक्ती गेली ना तरी मागे राहिलेल्यांना आयुष्य जगावंच लागतं ना. अगं किती दिवस घरात कोंडून घेणार आहेस अशी स्वतःला? तुझ्या बाबांना सुद्धा आवडलं नसतं तू असं कुढत बसलेलं. तुला काय ठाऊक बाबांना काय आवडलं असतं? काय म्हणालीस? काय नाही. बरं चहा तू करणार आहेस कमी जाऊ? ऐकलं मी, ऐकलं तू काय बोललीस ते. तुझ्या बाबांना काय आवडत होतं आणि काय नाही हे चांगलं ठाऊक आहे मला. तुमचं जरी अगदी खूप गुळपीट असलं ना तरी नवरा होता सतीश माझा. 36 वर्ष संसार केला आम्ही. जाऊ दे, सकाळी सकाळी उगाच ही वादावादी नको. मी आपली चहा आणते कशी. तू बाबांशी लग्न का केलंस हे मला कधीच कळलं नाही. काय म्हणालीस? नाही म्हणजे विजोड जोडपं ज्याला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण होतात तुम्ही. म्हणजे तू अशी रूपवान, गुणवान, एकेकाळची कॉलेज क्वीन, संगीत विशारद, मागे पुढे म्हणे तरुणांचा गराडा असायचा तुझ्या, श्रीमंतांच्या घरून म्हणे मागण्या यायच्या तुला, विजू मावशी सांगत होती. बाबांना नधड रूप, नधड नोकरी, त्यांच्यासारख्या सामान्य माणसाबरोबर प्रेम होतं. प्रेम होतं तुझ्या बाबांवर माझं. तेच मला कळत नाही. तुला काय कळणार ग? मंतरलेला काळ होता तो. घुमड घुमड गरज गरज घुमड घुमड अतिशय सुंदर तबला वाजवतो. तबल्यावर तिची बोटं खेळायची.
बघता बघता कितीतरी मुली वेड्या होऊन जायच्या. बरसात को आयो मेरा. तबला वाजवताना त्याचा चेहरा विलक्षण सुंदर दिसायचा. मला तो कधीच सामान्य वाटला नाही. पण गेल्या कित्येक वर्षात त्यांनी तबल्याला हात सुद्धा लावला नव्हता, हे लक्षात नाही आलं तुझ्या? नाही लावला हात. त्याला काय करू मी? तो त्याचा निर्णय होता. कमालीचा हट्टी होता सतीश. तो निर्णय नव्हता, निराशा होती. पण ते तुझ्या कधीच लक्षात आलं नाही. जाऊ दे ना नीता, कशाला परत तोच तोच विषय उगाळतेस? जाऊ दे, मी चहा करते. तुला काही हवंय का खायला त्याच्याबरोबर? नाही. राहू. एकोणतीस, 30, 31, 32. जीव जायला किती गोळ्या घ्याव्या लागतात कोणास ठाऊक. एकदा शोधून काढलं पाहिजे. गोळ्या घेऊन मरण हे त्यातल्या त्यात कमी त्रासाचं असणार, म्हणजे मच मोर सिव्हिलाइज्ड अँड काइंडर दॅन अ हार्ट अटॅक. बाबांची किती किती तडफड झाली. बाबा 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 काय होतंय तुम्हाला? बाबा बाबा माझ्याकडे बघा. काय होतंय? मी पाणी आणून देऊ का? बाबा नाही नाही बाबा नाही, मला सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. बाबा बाबा बाबा. वेदनांनी चेहरा काळवंडून गेला होता. पाण्यातल्या सगळ्या हातात कपून धाप लागायला लागली. शरीर आजके द्यायला लागलं. आणि मग हळूहळू डोळे निस्तेज होत गेले. काय भयान मृत्यू होता तो. आई गं, अजून शहारा येतो अंगावर. रात्री खूप जाग येते. मृत्यू कधी इतका जवळून पाहिलाच नव्हता पूर्वी. मी अशी पायाशी बसले होते, पाय दाबत होते, ओरडत होते, बाबा बाबा असं काय करताय? पण तुम्ही मात्र आईच्याच नावाचा दोषा लावला होता. तेव्हा सुद्धा शिल्पा शिल्पा जणू काही मी नव्हतेच तिथे. मरताना शेवटी आईचंच नाव होतं तुमच्या ओठांवर. माझ्या रडण्याचा ओरडण्याचा आवाजही नाही पोचला का तुमच्या कानापर्यंत? मला असं एकटीला टाकून पोरकं करून निघून गेलात तुम्ही. पण सुटलात तुम्ही. मृत्यू एक सुटका आहे हे पटायला लागलंय मला आता. इट्स नॉट अ ट्रॅजेडी, इट्स अ सोल्युशन. स्लीपिंग पिल्स अँड ओव्हरडोस. तर गुगल करून बघायला पाहिजे. ओनली लिथल इन दी एल्डरली. म्हणजे वयस्कर लोकांचा हमखास मृत्यू. पण माझ्यासारखीचं काय? हार्मफुल when taken with drugs or alcohol. वा, म्हणजे आधी दारूची नशा, मग त्यातून हलकेच गाढ झोप, आणि मग झोपेतल्या झोपेत अलगद प्राण जाणार. काही त्रास नाही, वेदना नाही, हे नकोसं झालेलं शरीर टाकून प्राण असा तरंगत 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 वर जाणार. लोक गळफास का लावून घेतात कोणास ठाऊक? म्हणजे आत्महत्या करण्याचं इतकं सोपं साधन असताना कशासाठी ती यातायात? म्हणजे आधी दोर मिळवा रे, मग तो वर बांधा, मग खुर्ची शोधा, गळ्यात फास अडकवा, पायानं खुर्ची ढकला, आणि मग तडफड. छे,
छे, त्यापेक्षा त्यापेक्षा हे मरण बरं, मॅरिलिन मॉन्रो सारखं. झोपेतल्या झोपेत, सुखात, अलगद. पण पण दारू कुठे मिळणार या घरात? बाबांची विस्की असायची खरं इथे. छे, फेकून दिली असणार, बाबांच्या इतर वस्तूंसारखीच. अगं, उचलून ठेव बरं त्या गोळ्या आता. 32 गोळ्या आहेत, एकदम घेतल्या तर पटकन जीव जाईल. अगं बाई, हे काय बोलतेस वेड्यासारखं? उचलून ठेव बरं, नाहीतर मीच भरून ठेवते. बाटली माझ्याजवळच ठेवीन, एक गोळी देत जाईन तुला रोज रात्री. छान, म्हणजे माझ्या गोळ्यांचाही कंट्रोल हवाय तुला. माझे पैसे, माझा खर्च, माझं आयुष्य सगळं काही तूच कंट्रोल करतेस. माझं मरण तरी असं दे ना माझ्या हातात. नीता, आपण डॉक्टर शिंदेंकडे जाऊन येऊ का एकदा? त्यांच्याकडे जाऊन आलं ना की जरा बरं वाटतं तुला. पण गेले 2-3 महिने कंटाळाच करतेस तू त्यांच्याकडे जाण्याचा. किरणला नाही भेटायचं मला. त्याला माझ्यामध्ये पेशंटशिवाय दुसरं काही दिसत नाही. शेवटच्या वेळी गेले होते तेव्हा 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 दुसऱ्या डॉक्टरांसाठी चिठ्ठी लिहून दिली त्यांनी. अगं पण का? आमचं रिलेशन आता प्रोफेशनल राहू शकत नाही म्हणून. म्हणजे मी त्याच्या प्रेमात पडले म्हणून, त्याच्याशिवाय जगू शकत नाही म्हणून. हे सगळं सांगितलं तू त्यांना? हो, सांगितलं. दुसरं काय करणार होते? माझ्या वागण्यावरनं कळण्यात का हुशार नाही निघाला तो. अगं, सायकियाट्रिस्ट आहेत ते तुझे. डॉक्टर पेशंटमध्ये असं वैयक्तिक नातं असणं त्यांच्या व्यवसायाच्या मर्यादेत बसणार नाही. आणि हो, विवाहित माणूस आहे तो. थोडा तरी विचार करायचा की नाही बोलण्याच्या आधी? पण मी कुठे म्हणलं होतं लग्न कर म्हणून? हां, आयुष्यभर असं एकटं राहायचं का मी? मला काही इच्छा गरजा काही नाहीत का? 35 वर्षाचं वय आहे माझं. माझं लग्न करून दिलं असतंस वेळच्या वेळी तर माझी आज ही गत झाली नसती. नीता, आज की नाही तुझा मूडच बरोबर नाही. झोप झाली नाही ना की असंच होतं तुझं. हे बघ, मी तुझी आवडती बासरीची सीडी लावू का? चौरसियांची. मग प्रसन्न वाटेल. हां, तू आंघोळ करून घे आणि आपण बाहेर जाऊया. मस्तपैकी शॉपिंग करू तुझ्यासाठी. चालेल? थांब, मी सीडी लावते. हां, बाबांशीच खूप गट्टी झाली. मला त्याचं वैषम्य नव्हतं. पण आपली जवळीक जी हरवली ना ती कायमची. बाबाच लागली. काय झालं?
अर्धवट डोळ्यामध्ये आई म्हणजे अगदी शत्रू बनली, माझ्यावर कायम चिडचिड. जाऊ दे. या घरात ना ते तसंच असतं. आता बदलायला काही हरकत आहे का? संजूची मुलगी आता 5-6 वर्षाची झाली असेल नाही, आणि लग्नाला 7 वर्ष. 13 एप्रिल 2006 संजय आणि शालिनी यांचा मंगल विवाह संगमनेरच्या हरिकृपा मंगल कार्यालयात गोरज मुहूर्तावर पार पडला. तू आणि बाबा गेला होतात ना वधूवरांना आशीर्वाद द्यायला. संजय पाटोळे, माझा बालमित्र, तुझ्या जिवलग मैत्रिणीचा मुलगा, आणि माझा पहिला आणि एकुलता एक बॉयफ्रेंड. नीता, जाऊ दे ना, जे झालं गेलं ते आता. मैत्रिणीच्या जातीला महत्त्व नसतं, पण जावयाची जात मात्र फार महत्त्वाची असते नाही. तो तुझ्या बाबांचा आणि माझा दोघांचाही निर्णय होता. बाबांना नको उड्यात. बाबांना आवडत होता संजू. तो तुझ्या अहंकाराचा प्रश्न होता. तुझ्या मोठ्या नावाला बट्टा लागणार होता आमच्या लग्नामुळं. नाही, निर्मला मुळीच तयार नव्हती या आंतरजातीय विवाहाला. खोटं खोटं बोलतेस तू. मी स्वतः ऐकलंय तुला तिच्याशी बोलताना. निर्मला संजयचं लग्न करून टाक जातीत, त्याचं आणि नीताचं लग्न आम्हाला मुळीच मान्य नाही. का अगं, का उकरून काढतेस त्या जुन्या आठवणी? कारण त्या सलतायत अजून इथं. जुन्या झाल्या असतील तुझ्यासाठी. माझा एक दिवस जात नाही संजूची आठवण झाल्याशिवाय. अगं नीता, त्यावेळेस नाही योग्य वाटलं ते. वाटलं होतं तुला अजून खूप चांगलं स्थळ मिळेल. अगं, माझ्याकडे नीट कधी बघितलं नाहीस का आई? या असल्या रूपाला कोण राजकुमार मिळणार होता? ज्या एका पुरुषानं प्रेम केलं माझ्यावर, त्याला घालवून दिलंस तू. नीता बेटा, काही कमी नाहीये ग तुझ्यात. कसला न्यूनगंड घेऊन बसलीयस उगाचच. तू की नाही जरा नीटनेटकी राहिली, स्वतःकडे जरा लक्ष दिलं ना तर तर काय, तू तुझ्यासारखी सुंदर दिसणार आहे. लहानपणापासून एकच ऐकत आले, मुलगी वडिलांवरच गेली हो रूपानं. आईचं रूप नाही घेतलं. नशीब असतं एकेकाचं. दुर्दैवी, बिच्चारी, सुंदर आईची कुरूप मुलगी, सगळ्यांच्या सहानुभूतीचा विषय. काहीतरीच बोलतेस तू. उगीच काहीतरी समज करून घेतलाय. उगीच समज? तुला नाही जाणवलं? कधीच वैषम्य नाही वाटलं? लोकांशी ओळख करून देताना कधीच लाज नाही वाटली बाबांची वाटायची तशी? मुळीच नाही. काहीतरी काय बोलते वेड्यासारखं. तुझी आणि तुझ्या बाबांची मला लाज कशी वाटेल? मग लहानपणी बाहेर जाण्याआधी मला पुन्हा पुन्हा कपडे का बदलायला लावायचीस? परत परत केस विंचरून पावडर का लावायला सांगायचीस? तुझ्या परफेक्शनिस्ट स्वभावाला त्रास व्हावा एवढी इम्परफेक्ट मुलगी तुझ्या नशिबी आली आहे हे मला लहानपणी पदोपदी जाणवायचं. ना रूप, ना बुद्धी, ना आवाज. आय हॅव ऑलवेज बीन अ डिसअपॉइंटमेंट फॉर यू. अगं, मान्य का करत नाहीस? नीता, तू माझ्या इतकी देखणी झाली नाहीस याची मला कधीच खंत वाटली नाही असं नाही म्हणू शकत मी. पण ते माझ्या अहंकारासाठी नाही ग. त्याचा तुला किती त्रास होत होता हे जाणवत होतं मला. जीव तुटायचा माझा ते बघून. खोटं 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 बोलतेस तू. बाबांचा सुद्धा तिटकारा यायचा तुला. आयुष्यभर यातना देऊन शेवटी जीव घेतलास तू त्यांचा. सत्य कटू असतं हो ना, पण लहानपणापासून प्रत्यक्ष पाहिलंय मी. पार्ट्या समारंभांमध्ये तुझ्या भोवती पुरुषांचा घोळका असायचा. सगळे पुढे पुढे करायचे तुझ्या, आणि तू त्यांच्यातच मशगूल. बाबा कोपऱ्यात बसून बघत असायचे. जिवारी लागायचं त्यांच्या. झुरून झुरून मेले शेवटी. काय तोंडाला येईल ते बोलतेस? अगं, तुला काय माहित सतीशचं आणि माझं काय नातं होतं ते? निस्सीम आणि निरपेक्ष प्रेम केलं आम्ही एकमेकांवर शेवटपर्यंत. त्याच्या भक्कम आधाराशिवाय मी आयुष्यात कुठलाच निर्णय कधी घेऊ शकले नसते. त्याला लोकांमध्ये जायला आवडायचं नाही, पण गौरवाच्या प्रत्येक क्षणी तो माझ्या शेजारी उभा असलेला दिसला नाही तो तुला कधी? अगं, काय वाटेल ते बोलतेस. इतकं विष कुठून भरलंय तुझ्या मनात? हे मी माझ्या मनातलं बोलत नाहीये. बाबांनी तबला वाजवायचं का बंद केलं माहितीये तुला? का? तुझ्या कार्यक्रमांमध्ये विश्वास काका तबला वाजवायला लागले म्हणून.
बाबांचं इतकं प्रेम होतं तुझ्यावर, तबला ते फक्त तुझ्या करता वाजवायचे. कोणी कोणी सांगितलं तुला हे सगळं? बाबांची डायरी. सतीशची डायरी? अगं मी किती शोधली तो गेल्यानंतर, तुला कुठे मिळाली? ही डायरी गेले वर्षभर माझ्याकडे आहे. बाबांच्या कपाटातून घेतली होती मी ते गेल्यावर. सतीशची डायरी तू माझ्यापासून लपवून ठेवलीस वर्षभर? अगं तुला काय किंमत त्या डायरीची? फेकून दिली असतीस त्यांच्या इतर वस्तूंसारखी. नीता, कसले घाणेरडे आरोप करतेस तू माझ्यावर. सतीशची प्रत्येक आठवण, पत्र, फोटो सगळं जपून ठेवलं मी. त्याचे कपडे कपडे देऊन टाकले म्हणून किती दिवस छळणार आहेस तू मला? पुन्हा खोटं. बाबांच्या भावनांची तू कधीच कदर केली नाहीस. बाबांचं किती प्रेम होतं तुझ्यावर माहितीये तुला? तू कार्यक्रम करायला दौऱ्यावर जायचीस तेव्हा रात्र रात्र तुझ्या रेकॉर्ड्स लावून ऐकत बसायचे. वर्तमानपत्रातल्या तुझ्या प्रत्येक बातमीची कात्रणं काढून ठेवायचे. रेडिओ आणि टीव्हीवरचा तुझा एक कार्यक्रम कधी चुकवला नाही त्यांनी. आणि तू जराशी प्रसिद्धी मिळता क्षणी त्यांची तबल्याची साथ सोडून दिलीस. अगं नीता, ते माझे निर्णय नव्हते, व्यावसायिक निर्णय होते. ते रेडिओ आणि रेकॉर्ड कंपन्यांच्या प्रोड्युसर्सचे निर्णय होते. माझा नाईलाज होता ग. हे तू बाबांना सांगितलंस कधी? ही ऑलवेज थॉट ही वॉज नॉट गुड इनफ फॉर यू. पण मी आणि बाबा तुझी प्रायोरिटी होतोच कधी? तुझं गाणं, तुझं करिअर, बस. 35 वर्षाची मुलगी आज अशी आईच्या घरी एकटी राहतीये. ना नवरा, ना संसार, ना नोकरी, लाचार, आईच्या जीवावर जगणारी. बट यू डोंट केअर. अगं हे आईचं घर म्हणजे काय परक्याचं घर आहे का? तुझ्या वडिलांचं वडिलोपार्जित घर आहे हे, म्हणजे तुझंच नाही का? पण बाबांनी शेवटी ते तुझ्याच नावावर केलं ना, माझ्या नावावर नाही. आज माझ्याकडे काहीच नाही आणि आता नोकरी सुद्धा नाही. अगं तू ह्या डिप्रेशनमधून बाहेर आलीस ना की नोकरी सुद्धा परत मिळेल तुला. डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा आता काही मार्ग नाही. जन्माच्या वेळेसच फासे उलटे पडले सगळे. एका सुंदर आईच्या पोटी माझ्यासारख्या कुरूप मुलीला जन्माला घालून नशिबानंच कायमचं करंट केलंय मला. अगं रोज उठून तुझा चेहरा बघते मी आणि स्वतःकडे आरशात बघवत नाही मला. रोज उठून नोकरीवर जातेस तू. आजही तुझी गाणी वाजतात रोज रेडिओवर आणि माझ्या अंगात एकही कलागुण नाही याची रोज जाणीव होते मला. रोज तुझ्या या घरात झोपते आणि उठते मी. तू विकत घेतलेलं घालते आणि तू कमावलेलं खाते मी. काय अर्थ आहे माझ्या आयुष्याला, सांग ना. यातून सुटकेचा आता हा एकमेव मार्ग आहे. नरकातून कायमची सुटका. नीता असं बोलू नकोस ग. तुझ्याशिवाय कोण आहे माझं, सांग. हे घर, संपत्ती, बँकेतले पैसे सगळं तुझं आहे ग. मी मृत्यूपत्र सुद्धा करून ठेवलंय बरं. तुला कशाची काळजी करण्याचं कारण नाही. पण इतक्या तरुण वयात अशी मरण्याची भाषा बोलू नकोस. माझा निर्णय आता ठाम आहे. तुझ्या या घरात एक परावलंबी जीवन जगणं मला एक मिनिटही सहन होणार नाही. तू टाकलेल्या तुकड्यांवर जगणं, रोज तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलची कीव बघणं, हे मरणापेक्षा सुद्धा जास्त भयान आहे. नीता, नाही, मला फार भीती वाटायला लागली. मी तुला हे असलं काही करू देणार नाही. थांब, मी डॉक्टरांना फोन करते. तू थांब. अगं थांब, मला करू दे फोन. उगीच नाटक करायचं काही कारण नाही. मी आणि बाबा कधीच तुझ्या लायकीचे नव्हतो. तुझीही सुटका होईल आणि मलाही पुन्हा तुझं कधी तोंड बघायला लागणार नाही. अ विन विन सिच्युएशन. नाही, काय करते? मला जाऊ दे, फोन कर. आज पहाटेच निर्णय घेतला होता मी, पण जाण्यापूर्वी हे सगळं ऐकवायचं होतं तुला. बस आता एकच गोष्ट राहिली. बाबांच्या फोटोला नमस्कार करून येते, पण तू तिथंच थांब आणि गोळ्या फेकून देण्याचा विचार सुद्धा करू नकोस. आत बेडरूम मध्ये अजून एक अख्खी भरलेली बाटली आहे. गेले 2 महिने एकही गोळी घेतलेली नाहीये मी. दॅट इज कॉल्ड परफेक्ट प्लॅनिंग. गुड बाय डिअर मदर. तदारे तारो
सतीश, का सोडून गेलास मला सांग? कुठून निर्णय घेऊ शकले नाही मी कधी. आणि आता निर्णय कुठे जाऊ मी, काय करू सांग ना. चांगली आई बनण्याची खूप हरले मी, सबशेल हरले.